मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याची वेळ आहे. काय ते? योग्य प्रमाणात पाणी घ्या. दिवसभरात 2 ते 2.5 लिटर प्रमाण आहे. वेळ केव्हाही रात्री झोपण्याच्या 2 तास आधीपर्यंत पाणी पिऊ शकता. फायदे काय आहेत? पाणी पिणे मेंदूचे कार्य सुधारते. पाणी पिण्याने मेंदूचे कार्य सुधारते, बद्धकोष्ठतेपासून वाचवते. पुरेसे पाणी प्यायल्यामुळे शरीराला व्यवस्थित काम करण्यास मदत मिळते. हे शरीरातील टॉक्सिन बाहेर काढते. लक्षात ठेवा, किडनीच्या रुग्णांनी 8 ग्लास आणि 2 लिटर पाणी पिणे पुरेसे असते. कसे पिऊ शकता? पाण्यात लिंबू टाकून प्यावे. काकडी, आले टाकूनही पाण्याचे फ्लेवर बनवू शकता. इशारा: मधुमेह, किडनी, पचनसंस्थेसंबंधी कोणताही रोग असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पाण्याच्या प्रमाणात बदल करावा. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो, सुकामेवा. रोज सुकामेवा खाणे फायदेशीर असते. किती प्रमाणात खावा? बदाम 6 ते 8, अक्रोड 2, किशमिश 2, खजूर 4, अंजीर 2, काजू 4, पिस्ता 4, खुबानी 1. खजूर व अंजीरचे आयर्नचे उत्तम स्रोत असते, तर अक्रोडमध्ये ओमेगा 3 चांगल्या प्रमाणात असते. व्हेरी गुड. वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत हे खाऊ शकता. हे भिजवून ठेवून नंतर खावेत. यामुळे पचनाची समस्या होणार नाही. फायदे काय आहेत त्याच्यामध्ये? डायटरी फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, आवश्यक फॅटी ॲसिड, खनिज, प्रोटीन्स असतात. दक्षता काय घ्यावी? मधुमेही व रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मेवाचे प्रमाण ठरवावे. आता पुढे बघूया मित्रांनो, फळांचे सेवन. रोज किमान 2 वेळा फळे खाऊ शकता. एका सामान्य व्यक्तीने रोज 200 ते 250 ग्रॅम मोसमी फळे खावीत. केव्हाही खाऊ शकता, पण संत्री, डाळिंब, इतर थंड फळे दिवसात खावीत. फायदे काय आहेत? फळे खाल्ल्यामुळे हीट स्ट्रोक, हाय बीपी व हृदयरोगाशी लढण्याची ताकद मिळते. यासोबतच खनिजे आणि व्हिटॅमिनची पूर्तता होते. दक्षता काय घ्यावी? मधुमेही रुग्णांनी केळी, सीताफळ, चिकू आणि पिकलेले आंबे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच फळे खावीत. सॅलड काय बघू आता? सॅलड सेवन. जेवणासोबत सॅलड अवश्य घ्या. वेळ काय? सॅलड दिवसात खा, संध्याकाळी व रात्री नको. फायदे काय? सॅलड खाल्ल्यामुळे पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन, मिनरल, फायबर मिळते, जे पचन संस्थेसंबंधी समस्या दूर करते. काय असावे? लेट्यूस, गाजर, बीट, कडधान्य, मोडाची कडधान्य, काकडी, मका, शिमला मिरची. दक्षता काय घ्या? ज्यांना सूज राहत असेल त्यांनी सॅलडमध्ये कोबी, हरभरा, राजमा, शिमला मिरची घेऊ नये. याऐवजी बीट, टोमॅटो, उकडलेले मूग, गाजर खावेत. मधुमेही क्रीम व मेथोनॉस मिसळून सॅलड खाऊ नये. मका, पास्ता मिसळलेले सॅलड, फोडणीचे सॅलड व मध मिसळलेले सॅलड घेऊ नये. दूध. एका प्रौढ व्यक्तीने दिवसातून 400 मिलीग्रॅम दूध घ्यावे. लॅक्टोज इंटॉलरन्स असणाऱ्यांनी घेऊ नये. म्हणजे पचनसंस्थेसंबंधी समस्या असणाऱ्यांनी दूध घेऊ नये. आता वेळ काय दूध घ्यायची? योग्य वेळ सकाळी व रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी. आणि फायदे काय दुधाचे? कॅल्शियमची पूर्तता करण्यात, ऊर्जा वाढविण्यास, बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि थकवा दूर करण्यास फायदेशीर आहे.
कसे प्यावे दूध? गरम वा कोमट पिऊ शकता, उन्हाळ्यात थंड पिऊ शकता. दक्षता काय घ्यायची? ज्यांना पोटपोटाची समस्या असेल त्यांनी सामान्य तापमानातच प्यावे. डायबिटीज व किडनीच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. आता डाळी. एका सामान्य प्रौढ व्यक्तीने रोज 25 ते 30 ग्रॅम डाळी खाव्यात. वेळ काय डाळी खाण्याचे? 1 वाटी डाळ दुपारच्या जेवणात खायला हवी. फायदे काय? डाळीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, जे आपल्या स्नायू आणि टिश्यूची दुरुस्ती करते. छान. कसे खावे डाळी? उकडून आणि मोड आणून खाऊ शकता. खूप मसाल्यासोबत तेल तळून खाणे टाळावे. दक्षता काय घ्यावी? किडनी संबंधित रोग आणि युरिक ॲसिडची समस्या असणाऱ्यांनी डाळी डॉक्टरांच्या सल्ल्याने खाव्यात. आता कडधान्य बघूया मित्रांनो. सामान्य व्यक्ती दिवसातून 2 वेळा कडधान्य खाऊ शकतात. वेळ काय? हे दिवसाच्या जेवणात सामील करावे. रात्री झोपायच्या आधी 2 ते 3 तास आधी खाऊ शकता. कडधान्य खाण्याचे फायदे काय आहेत? यात प्रोटीन व फायबर असते. प्रोटीनने स्नायू आणि पेशींची दुरुस्ती होते. फायबरने पचन आणि वजन नियंत्रित राखण्यास मदत मिळते. छान. कसे खावेत? सॅलड सोबत व भाजी सोबत खावे. धान्य शिजवण्यापूर्वी प्रथम भिजवण्याची प्रक्रिया करावी. उदाहरणार्थ छोले, हरभरे, चवळी इत्यादी. मोडाचे धान्य प्रौढांसाठी रोज सुमारे 30 ते 40 ग्रॅम खावे. वेळ काय? सकाळी मोडाची धान्य खाणे फायदेशीर असते. आणि फायदे काय? हे कोलेस्ट्रॉल कमी करते, हृदयरोगापासून वाचवते. अरे वाह. बद्धकोष्ठतेत आराम देते. हे कठीण कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी व खनिजाचा उत्तम स्रोत आहे. अरे वा वा. आणि कसे खावे? लिंबू पिळून वा स्प्राउट्स उपमा, स्प्राउट्स पोहे, स्प्राउट्स सॅलड आणि स्प्राउट्स इडली बनवून खाऊ शकता. दक्षता काय घ्यायची? हे मोड आल्यानंतर 2 दिवसातच खावेत. त्यानंतर याचे सेवन करू नये. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मात्र जरूर करा. नमस्कार. जय हिंद.